मकर संक्रांती ही भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते, जसे की बिहू, पोंगल किंवा लोहरी. या ऋतूमध्ये मनुष्यबळ व जठराग्नी बल सर्वश्रेष्ठ असतं. तसेच वातावरणामध्ये थंडी देखील तितकीच जास्त वाढते. म्हणूनच शरीरामध्ये वात आणि रुक्षता ह्या दोन्ही गोष्टी वाढतात. ही रुक्षता, थंडी आणि वात कमी करण्यासाठी निसर्गामध्ये काही बदल होत असतात आणि ज्यालाच आपण मकर संक्रांती या नावाने साजरे करतो. या ऋतूमध्ये सूर्याची पूजा करतात, ज्यामुळे शरीराला विटॅमिन डी आणि ऊब मिळते. तिळगुळाचा वापर देखील केला जातो. आयुर्वेदानुसार तीळ हे स्निग्ध, उष्णवीर्य, 6 रसांपैकी 4 रसांचा समाविष्ट असलेले आणि शरीराला, त्वचेला बल देणारे आहेत. मॉडर्न शास्त्रानुसार तिळामध्ये झिंक, कॅल्शियम, आयर्न, फायबर्स हे भरपूर प्रमाणामध्ये आढळले जातात, ज्यामुळे हे किडनी, लिव्हर आणि हृदयविकारांमध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये काम करतात. तसेच इन्फ्लेमेशन किंवा कुठल्याही प्रकारचं ट्यूमर असेल तर त्यालाही कमी करण्यास मदत करतात. शास्त्रानुसार खरं तर काळे तीळ वापरण्याची परंपरा आहे, कारण त्यामध्ये झिंक आणि आयर्न हे भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि त्यामुळेच रक्तवाढीसाठी देखील मदत होते. या ऋतूमध्ये तिळाचे सेवन केल्याने त्वचा स्निग्ध होते, त्वचेला उजाळा येतो व केस देखील लांब व काळेभोर होतात. जर गुळाला 6 ते 8 महिने स्टोअर केलं तर तो पुराण गुळ बनतो. आयुर्वेदानुसार पुराण गुळ हा हृद्य आहे, म्हणजेच लो बीपी, हायपरटेन्शन किंवा डायबिटीज सारख्या रुग्णांनी जर त्याचं प्रमाणामध्ये सेवन केलं तर नक्कीच त्यांना चांगला फायदा होतो. तसेच नवीन गुळ हा अभिषंधी आणि कफकारक किंवा अग्निमांद्यकारक आहे, म्हणजेच नवीन गुळाचे सेवन टाळावे. गुळ हा वातनाशक आहे, परंतु तसेच कफकारक आणि पित्तकारक देखील आहे. म्हणजे ज्यांना वारंवार पित्ताचा त्रास होतो किंवा अतिस्त्राव होतो पाळीमध्ये किंवा प्रेग्नेंट असेल तर अशा लोकांनी ह्याचा प्रमाणामध्ये किंवा विचारपूर्वक वापर केला पाहिजे. या ऋतूमध्ये तिळगुळाचं एकत्र सेवन केल्याने कडाक्याच्या थंडीमध्ये देखील शरीराचं तापमान संतुलित राहून शरीराला स्निग्धता येते, बल वाढते व शरीराची पुष्टी होते. खूप शारीरिक मेहनत करणाऱ्या व्यक्तींनी, जिमला जाणाऱ्या व्यक्तींनी किंवा ज्यांना मसल डेव्हलप करायचे आहेत अशा व्यक्तींनी या ऋतूमध्ये तिळगुळाचे नित्य सेवन करावे. या ऋतूमध्ये नवीन धान्य पिकतं व त्याचा आनंद म्हणून आणि त्याचं आरोग्यासाठी महत्त्व समजावून सांगण्यासाठी भोगीच्या दिवशी वाटाणा, हरभरे, मूग, वांगी किंवा गाजर अशा सगळ्या पदार्थाचा समाविष्ट करून एक चविष्ट भाजी तयार केली जायची, म्हणजेच भोगीची भाजी. काही प्रांतामध्ये ह्या सर्व भाज्या मिसळून मिक्स खिचडी देखील तयार केली जाते. लहान मुलांना या सगळ्या धान्यांची चव माहिती व्हावी किंवा त्याची ओळख व्हावी यासाठी बोरन्हाण करण्याची पद्धत आहे, ज्यामध्ये बोरं, गाजर किंवा तिळगुळाचा समाविष्ट असतो. सणबात, काईट फेस्टिवल, उंदीव, भोगी, काळे कपडे किंवा तिळगुळ अशा विविध पद्धतीने हा सण साजरा केला जातो, ज्यामुळे शरीराला ऊब मिळते व उत्तरायणामध्ये निसर्गात होणाऱ्या बदलांसाठी शरीर हे बलदायी होतं. अर्थात मकर संक्रांत हा एक केवळ सण नसून निसर्गाने दिलेली एक चिकित्साच म्हणावी लागेल. भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक ऋतुसंधीला वेगवेगळे सण, त्यानुसार त्यांचा आहार व विहार सांगितलेला आहे. जर त्याचं देखील आपण यथोचित पालन केलं तरीही आपण आपलं आरोग्य नैसर्गिक पद्धतीने खूप चांगलं टिकवू शकतो. म्हणजेच परंपरा जपा आणि आरोग्य मिळवा. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीचा गोडवा आपणा सर्वांना आरोग्य देवो. पोंगल, बिहू, लोहरी आणि मकर संक्रांतीच्या आरोग्यदायी व आयुर्वेदिक शुभेच्छा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.